आता केवायसी झाल्यानंतरही पैसे बंद होणार। जर लाडकी बहीण योजनेची तुमची केवायसी झाली असेल तरी सुद्धा तुम्हाला आता लाभ मिळणार नाही। लाडकी बहीण योजनेच्या दर महिन्याला 1500 रुपये तुमच्या बँक अकाउंटला जमा होतात। तर आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो आता वाटप सुरू झालेला आहे, तर तुमचा लाभ केवायसी झाली असेल तरी देखील तुम्हाला आता पैसे मिळणार नाही। याचं कारण काय आलेलं आहे, 7 कारणांमुळे तुमचे पैसे बंद होऊ शकतात। 7 पैकी कुठल्याही एका कारणामुळे सुद्धा तुमचे पैसे बंद होऊ शकतात। कारण केवायसी केल्यानंतर भरपूर बहिणींना हा प्रॉब्लेम येतोय की लाडकी बहीण योजनेचा हप्ता त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होत नाही, त्यांना मेसेज देखील येत नाही। तर यामागचं कारण काय आहे आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो आता 1500 रुपये प्रमाणे सुरू झालेला आहे, याची माहिती आपण देणार आहोत। जर तुमची केवायसी बाकी असेल तर केवायसी मध्ये काय बदल तुम्हाला करावा लागणार आहे, कारण आता एक नवीन GR आलेला आहे। या GR मध्ये सुद्धा आता तुम्हाला माहिती आलेली आहे की ज्या बहिणीची केवायसी बाकी असेल त्या बहिणींना आणि ज्या बहिणींचे पती नसेल किंवा वडील नसतील त्यांच्यासाठी सुद्धा या GR मध्ये माहिती आलेली आहे। आणि ज्या बहिणींची केवायसी झाली असेल त्या बहिणींचे पैसे आता बंद होणार, कारण या 7 कारणांमुळे। या 7 पैकी कुठल्याही एकाही कारणामध्ये जर तुम्ही बसत असाल तरी देखील तुम्हाला पैसे जमा होणार नाही। आणि याला कसं दुरुस्ती करू शकता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती सांगणार आहोत। हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, कारण लाडकी बहीण योजनेचे जर पैसे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये घ्यायचा असेल आणि कंटिन्युअसली तुम्हाला लाभ जर घ्यायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, केवायसी झाल्यानंतर तुम्हाला या 7 कारणांमुळे कसं तुम्ही याला दुरुस्ती करू शकता, सर्व काही तुम्हाला माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे, म्हणून व्हिडिओला आताच लाईक करून टाका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती पोहोचली पाहिजे। तर या 7 कारणांमुळे पैसे बंद होतील, तर आपण सर्वात प्रथम जे कारण असणार आहे ते आपण जाणून घेऊया। बघा काय माहिती आलेली आहे, महाराष्ट्र शासनाने हा GR काढलेला आहे, महाराष्ट्र शासनाने माहिती दिलेली आहे। बघा पहिलं कारण काय येतं की लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक अकाउंट मध्ये का जमा होत नाही, याचं पहिलं कारण येतं की पहिलं कारण की आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती वेगळी असणे। आता सर्वात प्रथम तुम्हाला माहिती आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतात, ते महाराष्ट्र शासन बँकांना देतं, बँकेतून तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होतात। तर आता तुमचं आधार कार्ड बँक खात्याची माहिती वेगळी असणे, जसं की उदाहरणार्थ तुमच्या नावाचा स्पेलिंग, तुमच्या नावाची जी स्पेलिंग असेल ती जरी बदल असेल तरी देखील तुम्हाला आता पैसे जमा होणार नाही। आणि दुसरं जन्मतारीख किंवा पत्त्याचा फरक असणे, जर जन्मतारखेमध्ये फरक असेल किंवा पत्त्यामध्ये फरक असेल, तुमच्या ज्या आधार कार्डवरचा पत्ता आणि बँकेमध्ये जर पत्ता वेगवेगळा असेल तरी देखील तुम्हाला लाभ बंद होणार आहे। ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। जर पैसे ट्रान्सफर प्रक्रिया अडथळे निर्माण होतात, बघा यामध्ये काय होतं की आधार कार्डवर आणि बँक पासची माहिती जर वेगवेगळी असेल तर काय होतं, यामध्ये पैसे ट्रान्सफर व्हायला प्रॉब्लेम येतं। पैसे ट्रान्सफर म्हणजे तुम्हाला इथं महाराष्ट्र शासनाकडून तुम्हाला महिला व बाल विकास विभागाकडून तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा केले जातात। आता बँकेमध्ये तुमचे पैसे जमा केले जातात, पण तुमच्या खात्यामध्ये जे आता पैसे जमा होतात ते पैसे जमा होण्यासाठी काय प्रॉब्लेम येतो की छोटीशी चुकी म्हणजे तुमचं आधार कार्डवरचं किंवा बँक खात्यावरची जी माहिती असते वेगवेगळी असल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाही। इथून ते पैसे परत रिफंड होऊन त्याच परत चालले जातात, म्हणजे तुमच्या अकाउंट पर्यंत ते पैसे येतच नाही। हे पहिलं कारण आहे, म्हणून लक्षपूर्वक ऐका की पहिलं तुम्हाला काय करायचं आहे की आधार कार्ड आणि बँक खात्याची जी माहिती आहे ती व्यवस्थित आहे की नाही ते चेक करून घेणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला पैसे जमा होतील, अन्यथा पैसे जमा होणार नाही। हे पहिलं कारण असू शकतं। जर यामध्ये तुम्हाला जर काय प्रॉब्लेम असेल तर तुमचं आधार कार्डवरचं आणि बँक पासबुकवरचे स्पेलिंग वगैरे व्यवस्थित चेक करा आणि तुमचं आधार कार्ड बँक खात्याचे लिंक झालेलं आहे की नाही ते सुद्धा चेक करून घेणं गरजेचं आहे। जन्मतारखे सुद्धा चेक करून घ्या आणि यामध्येच तुम्हाला माहिती दिलेली आहे। याचं दुसरं कारण काय असू शकतं की तुमचे पैसे तुमच्या बँक अकाउंट मध्ये का जमा होत नाही, तर बघा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुमचा बँक अकाउंट मध्ये जर जमा होत नसेल, याचं दुसरं कारण आहे डेबिटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर साठी बँक खाते NPCI मध्ये लिंक नसते। आता NPCI काय भानगड आहे, NPCI जसं तुमचं आधार कार्डच्या माध्यमातून, बघा आधार कार्डच्या माध्यमातून डेबिटीच्या माध्यमातून म्हणजे आधार कार्ड जे तुमचं असतं डेबिटीसी लिंक म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर, आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतात, ते कशाला लिंक असतं डेबिटीसी। आणि डेबिटी कशाला लिंक असतं NPCI। NPCI काय आहे, लाडकी बहीण योजनेचे पैसे NPCI द्वारे थेट बँक खात्यात जमा होतात। कोणाद्वारे जमा होतात, NPCI द्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतात। तर तुमचे खाते NPCI मध्ये नोंदलेले नसेल तर पैसे परत जातील, म्हणजे NPCI म्हणजे नोंद असणे सुद्धा गरजेचं आहे। जर तुमची नोंद नसेल NPCI मध्ये
तरी देखील तुमचे पैसे परत जातील बँकेमध्ये, तरी सुद्धा तुम्हाला ते पैसे ट्रान्सफर होतील, परत रिफंड तुमच्या बँके थ्रू तुमच्या डेबिटच्या माध्यमातून तुमचे पैसे परत जातात. म्हणून तुमचं NPCI मध्ये ती जोडणी केलेली आहे की ती नोंदणी केलेली आहे की नाही ते सुद्धा पाहणे गरजेचं आहे. जर नसेल तर ते NPCI मध्ये तुम्ही बँकेत जाऊन सुद्धा करू शकता. बँकेत जाऊन त्यांना NPCI द्वारे थेट बँकेमध्ये जे पैसे जमा होतात त्याची नोंदणी झाली आहे की नाही ते तुम्ही एकदा चेक करून घेणं गरजेचं आहे. तर बघा, याचं तिसरं कारण येतं की बंद बँक खाते किंवा निष्क्रिय म्हणजे आपण त्याला म्हणतो बंद खाते. म्हणजे असं काय होतं की लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतात. तुम्हाला माहिती आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतात, तुमच्या खात्यामध्ये पैसे पाठवले जातात महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून. तर बँकेमध्ये तुमचं जर खातं बंद असेल तर ते पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होत नाही. आधी खात्री करून घ्या की तुमच्या लाडकी बहीण योजनेचे जे पैसे जमा होतात ते सुरू आहे की नाही, का काही प्रॉब्लेम मुळे काहीतरी डिसऍक्टिव्ह केले जात आहे. जसे की अनेकदा लाभार्थ्यांचे खातं निष्क्रिय म्हणजे इनऍक्टिव्ह केले जातात. भरपूर अशा घटना येतात की लाडकी बहीण योजनेचे पैसे तर जमा होतात पण खातं इनऍक्टिव्ह केल्यामुळे, खाते बंद झाल्यामुळे अशा वेळेस सरकारने पाठवलेले पैसे परत जातात. काय होतं, सरकारने पाठवलेले पैसे परत घेतले जातात. तर तुम्हाला माहित आहे की लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही जे खातं दिलेलं आहे ते एकदा खात्री करून घ्या ते खातं चालू आहे की नाही. बऱ्याचदा ते काही ना काही कारणामुळे बंद केले जातात. म्हणून ते जर इनऍक्टिव्ह असेल तर त्याला ऍक्टिव्ह करून घेणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होतो. नाहीतर तुमच्या अकाउंट मधून ते पैसे रिफंड म्हणून परत चालले जातात. हे तिसरं कारण आहे. चौथं कारण येतं की अपूर्ण KYC प्रक्रिया. आता या अपूर्ण KYC प्रक्रिया काय आली आहे, भानगड काय याच्यामध्ये की काही बहिणींची KYC करताना फोटो, सही किंवा बायोमेट्रिक म्हणजे ते आपण थंब वगैरे देतो ना, बायोमेट्रिक नीट पूर्णपणे पूर्ण करत नाही. म्हणजे पूर्ण ते बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण करत नाही. फोटोमध्ये, सहीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे त्यामुळे तुमचे KYC अपूर्ण राहते आणि पैसे रोखले जातात. आता फक्त लाडकी बहीण योजनेचीच KYC नाही तर बँकेमध्ये सुद्धा KYC असते. तुम्हाला माहित आहे, तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणं याला KYC म्हणतो. आणि ही KYC तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलं जातात, त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर लिंक केला जातो, त्याचप्रमाणे तुमचा पॅन कार्ड असेल ते सुद्धा लिंक केलं जातो. तर अशा पद्धतीने तुमचं आधार कार्ड आणि बँक खात्याशी लिंक आहे की नाही, ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे की नाही. कधी बायोमेट्रिक पद्धतीने होतं, कधी ऑफलाईन पद्धतीने सुद्धा हे केले जातात. ऑफलाईन पद्धतीने केल्यानंतर तुम्हाला फोटो, सही वगैरे व्यवस्थित करायची आहे तरच तुमचं बँक खात्याशी आधार कार्ड लिंक होईल, अन्यथा लिंक होणार नाही. हे सुद्धा तुम्हाला चेक करायचं असेल तर हे सुद्धा चेक करून घेणं गरजेचं आहे. पाचवं कारण येतं की योजनेची पात्रता निकष पूर्ण न करणे. हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. बघा, आता भरपूर बहिणींना अजून 4 हप्त्याचे 5 हप्त्याचे देखील पैसे आलेले नाही. अशा भरपूर बहिणी आहेत त्यांना अजून बऱ्याच हप्त्यांचे पैसे आलेले नाही. तर यामध्ये योजनेची पात्रता आणि नियम पूर्णपणे न करणे. जसं की लाडकी बहीण योजनेसाठी शासनाने काही पात्र अटी लावलेल्या होत्या, म्हणजे पात्र अटी दिलेला आहे. जर त्या निकषात तुम्ही बसत नसाल, जसं की उदाहरणार्थ या निकष कोणकोणते आहे, जसे की उत्पन्न मर्यादा जास्त असणे किंवा इतर सरकारी योजनांमध्ये समाविष्ट असणे. आता महाराष्ट्र शासनाने ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू केली त्यावेळेस त्यांनी उत्पन्न म्हणजे 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी असणे, कोणी सरकारी नोकरीवर नकोय आणि कोणी जर दुसरी कुठली योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ ते घेऊ शकत नाही. तर अशा काही निकष असतात, यामुळे सुद्धा तुमचा लाभ बंद होतो. कारण सर्व काही डाटा ऑनलाईन पद्धतीने असतात. तुमचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर सर्व डाटा त्यांच्याकडे असतो. तो डाटा दिल्यानंतर तुमचा लाभ बंद केला जातो. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि यामध्ये काय होतं माहिती का, लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमचे बंद होतात काही ना काही कारणामुळे. तर बघा, हे 5वं कारण आहे. आणि 6वं कारण काय येतं की चुकीचा IFSC कोड किंवा खाते क्रमांक दिल्यामुळे. आता ही गोष्ट छोटी असते पण ही अतिशय महत्वाची आहे. आता IFSC कोड माहिती आहे तुम्हाला, प्रत्येक बँकांचा स्वतःचा IFSC कोड असतो. ज्या खाजगी बँक आहे, छोट्या बँक आहे त्यांचा स्वतःचा IFSC कोड नसतो, पण ज्या मोठ्या बँक आहेत त्यांचा स्वतःचा IFSC कोड असतो. काही वेळेस काय होतं की एक छोटासा IFSC कोड असतो. IFSC कोड दिल्यानंतर काय होतं की IFSC कोड आणि बँक खाते एकत्र ते म्हणजे
खाते क्रमांक तुम्ही बरोबर देता, खाते क्रमांक तुमचा वेगळा म्हणजे जो दिला जातो बरोबर आहे, पण तुमचा IFSC कोड चुकल्यामुळे ते पैसे देखील तुमच्या बँक खात्यात जमा होत नाही, हे सुद्धा महत्त्वाचं कारण आहे। आणि जर बँक खातं तपशील भरताना IFSC कोड किंवा खाते क्रमांक चुकीचा टाकला असेल तर रक्कम जमा होणार नाही, यामध्ये पण एक कारण आहे। KYC केल्यानंतर तुमचा IFSC कोड आणि खाते क्रमांक जरी चुकला असेल तरी देखील पैसे जमा होणार नाही, जरी तुमची KYC झाली असेल तरी देखील पैसे जमा होणार नाही, हे सुद्धा महत्त्वाचं कारण आहे। शेवटचं कारण येतं की बँक खात्यात लिंक असलेला मोबाईल नंबर अपडेट नसतं। काय होतं माहिती का, KYC केल्यानंतर तुमच्या खात्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक सक्रिय नसते, आवश्यक नसतो। म्हणजे बघा, जर जुना नंबर असेल किंवा बंद झालेला असेल, त्या नंबरवर कुठल्याही प्रकारचा व्यवहार नसेल आणि तो नंबर जर तुमच्या बँक खात्यामध्ये दिला असेल तर काय होतं की तो नंबर बंद झाल्यामुळे तुम्हाला बँकेकडून कुठलाही मेसेज येत नाही, कुठल्याही प्रकारची प्रक्रिया होत नाही। जेणेकरून तुम्ही जो नंबर दिलेला आहे बँकामध्ये, जे खातं तुमचं चालू आहे, लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतात, तो नंबर कायमस्वरूपी चालू ठेवणे गरजेचं आहे। कारण आता KYC करताना सुद्धा तुमचा मोबाईल नंबरच लागणार आहे, मोबाईल नंबरच लागत आहे, तुमच्या मोबाईलवर OTP येतो। मोबाईल नंबर अतिशय महत्त्वाचा आहे, मोबाईल नंबर जर सक्रिय नसेल तरी देखील तुमचे पैसे बंद होतात, म्हणून मोबाईल नंबर चालू ठेवणे गरजेचं आहे। कारण बँकेकडून मेसेज येतात किंवा लाडकी बहीण योजनेचा काही मेसेज येतो, पैसे जमा झाल्याचा मेसेज येतो, अशा प्रकारे तुमचा मोबाईल नंबर ऍक्टिव्ह असणे सुद्धा गरजेचं आहे। आता याचा सारांश काय येतो, उपाय काय, जर तुम्ही या 7 पैकी कुठल्याही एक कारणामुळे तुम्ही अटकला असाल तर तुम्ही यामध्ये काय करू शकता। बघा, सर्वात प्रथम काय येतं यामध्ये, सर्वात प्रथम तुमचं KYC प्रक्रिया पूर्ण तपासा। तुम्ही जी KYC केलेली आहे ती प्रक्रिया पूर्ण तपासा, तरच तुम्हाला लाभ मिळेल, नाहीतर लाभ मिळणार नाही। तुमचं दुसरं काय, बँक खातं माहिती अचूक आहे की नाही। आता तुमची बँकेची जी माहिती दिलेली आहे ती अचूक आहे की नाही ते सुद्धा चेक करून घेणं गरजेचं आहे। एकदा खात्री करा बँकेत जाऊन, खात्याने म्हणजे तुमचे खाते NPCI मध्ये लिंक आहे की नाही हे जाणून घेणं गरजेचं आहे। जर तुमचं NPCI मध्ये खातं लिंक नसेल तरी देखील तुम्हाला, जर नोंदणीच झाली नसेल तरी देखील पैसे जमा होणार नाही। कोणत्याही समस्या असल्यास बँक खात्यात जाऊन माहिती अपडेट करणं गरजेचं आहे। आता प्रॉब्लेम जर येत असेल तुम्हाला तर तुम्ही स्वतः बँकेत जाऊन एकदा खात्री करून घ्या, तुमचं खातं चालू आहे की नाही, तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही, मोबाईल नंबर लिंक आहे की नाही, हे तुम्हाला स्वतः जाऊन एकदा खात्री करून घेणं गरजेचं आहे। आणि शेवटचं येतं की अधिक माहितीसाठी तुमच्या जिल्हा व महिला बाल विकास विभागात कार्यालयात संपर्क साधून तुम्ही माहिती घेऊ शकता। जर तुम्हाला 2 महिन्याचे, 4 महिन्याचे, 8 महिन्याचे पैसे जमा झाले नसेल आणि कुठल्याही कारणानिमित्त 1 महिन्याचे देखील पैसे जमा झाले नसतील, KYC करताना देखील काही प्रॉब्लेम येत असेल, कुठलीही समस्या असेल तर तुमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक माहिती आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला व बालविकास विभाग हा कार्यालय असतो, त्या कार्यालयात जाऊन तुम्ही ती माहिती समाविष्ट करू शकता आणि त्यांना विचारू शकता की आमचं असं कारण आहे, आम्हाला पैसे येत नाही, तुमचा हक्क आहे, तुम्ही स्वतःहून जायचं, घाबरायचं काही नाही। जर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची मोठी प्रॉपर्टी नसेल, गोरगरीब महिला असणार, तुम्हाला लाभ 100% दिला जाईल, त्या 100% तुमची मदत करू शकता। म्हणून तुम्ही त्या महिला व बाल विकास विभागाकडे जाऊन तुमची जी समस्या असेल तिथं तुम्ही साधा करू शकता। तर बघा, अशा प्रकारे 7 कारणे आहेत। तुम्हाला या 7 कारणांपैकी कुठलाही जर प्रॉब्लेम असेल तर कमेंट मध्ये सांगा, आपण त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया। आणि माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा। जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती पोहोचली पाहिजे। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।